मग आता आपण सेट म्हणजे काय थोडक्यात बघितलं होतं लास्ट लेक्चरला, बरोबर. आता तरी मी एक थोडक्यात रिवाईज करतो. आपल्याला सेट टॉपिक, सेट म्हणजे काय हे कळायला पाहिजे, बरोबर ना. आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे, तरीसुद्धा 1-2 मिनटं रिवाईज करून मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कडे जाऊ. मग आता सेटचा मिनिंग तुम्हाला मी सांगितलं आहे. सेट म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला संच म्हणतो. सेट म्हणजे काय असतात, अनेक ऑब्जेक्ट एकत्रित आले का त्याला काय म्हणतो आपण सेट. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, हे 2 पेन आहे, याचा अर्थ या 2 पेनचा काय झाला, सेट तयार झाला. 10 बुक्स आहे, ते 10 बुक्स एकत्रित असेल त्याचा काय होणार आहे, सेट तयार होणार आहे, बरोबर. 5 नोटबुक्स आहे, तो सुद्धा काय असणार आहे, सेटच होणार आहे. 1 नोटबुक सेट होईल का, नाही. सेट होण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑब्जेक्ट पाहिजे. उदाहरणार्थ क्वेश्चन पेपर एक असते, एक क्वेश्चन पेपर म्हणजे एकच क्वेश्चन पेपर, तो सेट असणार आहे का, नाही. पण एक 5-10 क्वेश्चन पेपर जर एकत्रित आल्या तर त्याच्यापासून काय होतो, क्वेश्चन पेपर सेट तयार होतो, बरोबर ना. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑब्जेक्ट एकत्रित आले तर त्याच्यापासून काय तयार होतो, सेट तयार होतो. म्हणून आपण सेटची डेफिनेशन काय बघितली होती, सेट मीन्स कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. अनेक गोष्टी एकत्रित आल्या का त्याच्यापासून काय होतं, सेट. उदाहरणार्थ अनेक फ्लावर्स म्हणजे फुलं एकत्रित आल्यापासून त्याच्यापासून काय होतं, बुके म्हणजेच काय असणार, एक प्रकारे सेट असणार आहे. किंवा 2-4 चाव्या एकत्रित असेल तर तो सुद्धा चाव्यांचा कीचा काय असू शकतो, सेट असणार आहे. ते तुम्हाला सेट म्हणजे काय लास्ट लेक्चरला ऑलरेडी मी सांगितलेले. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं जसं सेट लिहिण्याची एक मेथड आहे, काय असणार आहे, सेट लिहिण्याची मेथड जी असतो तो कॅपिटल लेटरने दाखवावा लागतो. सेट कसा दाखवावा लागतो, कॅपिटल लेटर. मग ABCDEXYZ कशाने दाखवा, कोणत्याही अल्फाबेटने दाखवू शकतात. सेट कसा लिहिला जातो, नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये. कसा लिहिला जातो, कर्ली ब्रॅकेट, याला म्हणतो आपण कर्ली ब्रॅकेट. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे हा पेनचा सेट आहे, हा काय सेट. मग मी ह्या टोटल सेटला काय म्हणू शकतो, सेट ए. काय म्हणू शकतो, सेट ए. मग ह्या सेट एमध्ये काय बरं, 2 पेन आणि हे दोन्ही पेन जर मला लिहायचे असेल तर मी कसं लिहिणार आहे, एक आहे रेड पेन आणि एक कोणता आहे, ब्ल्यू पेन. म्हणजे रेड पेन आणि ब्ल्यू पेन यांचा जो सेट आहे त्याला मी सेट काय म्हटलं, ए म्हटलं. मग मला सांगा, सेट एमध्ये ऑब्जेक्ट आहे, सेटमध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि त्या एका ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, इलेमेंट. काय म्हणतो, इलेमेंट. म्हणजे सेटमध्ये जे ऑब्जेक्ट असतात का त्याच्या एकाला काय म्हणतो आपण, इलेमेंट म्हणतो. म्हणजे याचा अर्थ हा झाला, हा रेड इलेमेंट जो आहे हा कोणामध्ये बरं, सेट एमध्ये आहे, बरोबर ना. हा ब्ल्यू सुद्धा काय बरं, एक प्रकारे इलेमेंट आहे. हा इलेमेंट कोणाचा पार्ट आहे, सेट एचा पार्ट आहे, बरोबर ना. मग मी असं म्हणू शकतो का रे, रेड इलेमेंट ऑफ ए म्हणू शकतो का, असं म्हणू शकतो ना. हे साईन कोणाचं असतं, इलेमेंट. याला काय म्हणतो, कोणाचं साईन आहे, इलेमेंटचं साईन, याला म्हणतो आपण इलेमेंट. इलेमेंटचा अर्थ काय, का तो त्या सेटचा पार्ट आहे का नाही, याला इलेमेंट आपण असं म्हणतो. मग मला सांगा, हा सेट कोणता, ए आहे ना. मग हा ए सेट आहे, रेड हा त्याचा पार्ट आहे का, एक आहे, हा रेड त्याचं काय पार्ट आहे. मी असं म्हणू शकतो का, ब्ल्यू इज इलेमेंट ऑफ ए. ट्रू का फॉल आहे स्टेटमेंट, ट्रू आहे, बरोबर का. मी असं म्हणू शकतो का, ब्लॅक इज इलेमेंट ऑफ ए म्हणू शकतो का, कारण की ब्लॅक हा ए सेटमध्ये आहे का, नाही आहे. मग नसेल तर याला काय म्हणायचं, नॉट इलेमेंट. म्हणजे इलेमेंटचं साईन आहे का त्याच्यावरती काठ मारायची. म्हणजे आपण कसं आपण रीड करू शकतो, ब्ल्यू इज ॲन इलेमेंट ऑफ ए. आणि याला कसं रीड करू शकतो आपण, ब्लॅक इज नॉट ॲन इलेमेंट ऑफ ए. लक्षात येईल का सर्वांच्या, नक्की ना. कारण ह्या सेटमध्ये ब्ल्यू आहे म्हणून ब्ल्यू इज ॲन इलेमेंट ऑफ ए. ब्लॅक आहे का याच्यामध्ये, नाही. मग आपण काय म्हणू शकतो, ब्लॅक इज नॉट इलेमेंट ऑफ ए. लक्षात येईल का, ओके.
जर आपण मागं बघितलं तर सपोज मी एक बी सेट लिहिला, सपोज मी नॅचरल नंबरचा, मग 1 2 3 4 5 डॅश 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 हे कोणते नंबर्स आहे बरं? सर्व ऑल आर नॅचरल नंबर. कारण की नॅचरल नंबर कोणते असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इन्फिनिटी, हे सर्व काय असतात? नॅचरल नंबर. म्हणजे हा जो सर्व इलेमेंट आहे या सर्व इलेमेंटचं नाव काय बरं? सेट बी. हे लक्षात, सेट काय असणार आहे? बी. मग मला सांगा 3 इज इलेमेंट ऑफ बी, ट्रू का फॉल? ट्रू. लक्षात येईल का? 7 इज इलेमेंट ऑफ बी, ट्रू ऑर फॉल? ट्रू. का? कारण की डॅश डॅश आहे ना, याच्यात खूप नंबर आहे, 6 7 8 9 10 11 12 सर्व नंबर येणार आहे. -3 इज इलेमेंट ऑफ बी, बरोबर का? फॉल्स. का? कारण की याच्यात सर्व कोणते नंबर्स आहे? प्लसवाले. मायनस घेतले का आपण? नाही. म्हणजे इथं काय लिहायला लागेल आपल्याला? -3 इज नॉट ॲड इलेमेंट ऑफ बी. लक्षात येईल का? मग आपण काय शिकलो होतो लास्ट लेक्चरला? सेट कसं लिहिलं जातो, इलेमेंट काय मेथड आहे, ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. आणि अजून एक तिसरी गोष्ट आपण बघितली होती, काय? सेट लिहिण्याचे किती टाईप्स असतात? 2 टाईप्स. सेट कसे लिहिले जातात? 2. ज्या मुलांनी म्हणजे हे तर मी तुम्हाला एक रिवाईज म्हणून सांगितलंच आत्ता, पण याच्यावर मी डिटेल मागचं लेक्चर घेतलं आहे आणि हे मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे, बरोबर ना? चॅनलवरती टाकले. आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा ते मागचं लेक्चर बघायचं तिघांनी पण. मग आता बघा, आपण ही सेटचे 2 टाईप्स बघितले होते. किती टाईप्स बघितले होते? 2 टाईप्स. फर्स्ट टाईप कोणता होता बरं? लिसनिंग मेथड. लिसनिंग मेथड. आणि सेकंड कोणता? त्याला लिसनिंगला अजून एक वर्ड होता, कोणता बरं? रोस्टर मेथड. बरोबर ना? आणि सेकंड कोणता टाईप होता बरं याच्यात? सेकंड टाईप काय होता तर तुम्हाला मी सांगितलं, कोणता? रूल मेथड, किंवा यालाच आपण काय म्हणतो? ऑर सेट बिल्डर मेथड. सेट लिहिण्याच्या 2 टाईप्स आहेत. मग कधी कधी तुम्हाला सेट ह्या फर्स्ट टाईपने लिहायला लावतात, किंवा कधी कधी सेट तुम्हाला सेकंड टाईपने सुद्धा लिहायला लावतात. मी दोन्हीचं पुन्हा एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं लक्ष बघा, मला काय करायचं आहे? मी जर असं म्हटलं, एक क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, काय दिलं? सपोज राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेट कशाच लिहायला लावलं आहे बरं आपल्याला? नॅचरल नंबरचं. मग लिसनिंग आणि रोस्टर मेथडमध्ये काय जे आहे ते लिहून टाकायचं, म्हणजे जे नंबर्सवारी जे आहे ते लिहून टाकायचं असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो? तर लिसनिंग किंवा रोस्टर मेथडने जर ह्या एक्झाम्पलचं जर ॲन्सर लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण? सेट ए, काही नाव द्या, ABCD XYZ जे वाटेल ते देऊ शकता. सेट ए मी म्हटलं. नेहमी सेट कशात लिहिला जातो? कर्ली ब्रॅकेटमध्ये. बरं, काय लिहायचं आहे बरं? सेट कोणाचं लिहायचं आपल्याला? नॅचरल नंबर्स. आणि नॅचरल नंबरची स्टार्टिंग कुठून होती? 1 पासून होती. मग 1 2 3 4 5 कुठपर्यंत लिहायचे बरं आपल्याला? सांगितले का कुठपर्यंत? नाही. म्हणजे याचा अर्थ इन्फिनिटीपर्यंत. मग इन्फिनाईट म्हणजे काय? डॅश 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 इन्फिनाईट. मग झालं. जर तुम्हाला हे एक्झाम्पल्स उत्तर जर लिसनिंग और रोस्टर मेथडने सांगितलं असतं, बस एवढंच लिहायचं होतं. बट हाच क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, काय? राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर बाय रूल और बिल्डर मेथड. कशाने लिहायचा आता आपल्याला? हाच सेटच लिहायचा असतो, पण एक त्याला वेगळी पद्धत आहे. ती कशी असते बघा. नाव तेच द्या वाटलं सर, सेट ए. सेट नेहमी कशात लिहितात? कर्ली ब्रॅकेटमध्ये. हे वाक्य फिक्स आहे, कधी चेंज होत नाही. नेहमी इथं काय लिहायचं असतो? एक्स. ही जी उभी लाईन याला काय म्हणतो आपण? सच दॅट. याला काय म्हणतो आपण? सच दॅट. एक्स, सच दॅट एक्स इज अँड इज काय असणार आहे? नॅचरल नंबर्स.
म्हणजे जो काही क्वेश्चन विचारला आहे तो कसा फॉर्ममध्ये लिहायचा आहे, रिटर्न फॉर्ममध्ये, आणि इथं कसं लिहायचं आपल्याला, नंबरिंग फॉर्ममध्ये. लक्षात येईल का नक्की एकदम. याला रूल मेथड म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण, लिसनिंग किंवा रोस्टर मेथड म्हणतो. किंवा मी तुम्हाला बाकी प्रॅक्टिस सेटमध्ये वाटलं असं आपण अजून घेऊचे एक्झाम्पल द्यायचं मग प्रॅक्टिस सेटमध्ये डायरेक्ट नक्की घ्यायचा. 1.1 डायरेक्ट प्रॅक्टिस सेट हे झालेलं आहे. याचे भरपूर एक्झाम्पल मी लास्ट लेक्चरला ऑलरेडी घेतलेले. आता डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेट बघू. पण हे दोन लक्षात आले ना, एक कोणती आहे, लिसनिंग मेथड किंवा रोस्टर, आणि सेकंड कोणती आहे, रूल ऑर सेट बिल्डर मेथड. आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 1.1 घेऊ डायरेक्ट. बर, आता आपल्याला एक एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचं आहे. 1.1 मध्ये जवळपास आपल्याला 5 एक्झाम्पल आहे आणि काही सब क्वेश्चन आहे, बरोबर. मग आता आपण पहिला क्वेश्चन बघूयात. पहिला क्वेश्चन काय आहे, तुमच्या समोर आहे, दिलेलं आहे बघा, मी रीड करतो. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोविंग सेट इन रोस्टर फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये, रोस्टर. रोस्टर म्हणजे पहिला फॉर्म, रोस्टरलाच आपण दुसरा काय म्हणतो, लिसनिंग म्हणतो. मग ह्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचे, खाली काही एक्झाम्पल दिले ते आपल्याला लिहायचे. मग आता काय सांगितलं आहे बरं, पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. आता मी तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला शिकवलेलं आहे, नॅचरल नंबर म्हणजे काय, ऑड नंबर म्हणजे काय, इवन नंबर म्हणजे काय, प्राईम नंबर्स म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे काय, आणि होल नंबर म्हणजे काय. हे 5 तुम्हाला टाईप ऑफ नंबर मी शिकवले, लास्ट लेक्चरला मी ऑलरेडी घेतलेले. वाटलं तर पुन्हा एकदा मागच्या लेक्चरमध्ये बघून घ्या तुम्ही यूट्यूबच्या काय ते, बरोबर. मग आता हे 5 जे आपल्याला 5 किंवा 6 जे प्रकार आहे त्याच्यावर नंबर सिस्टीम टोटल डिपेंड आहे. मग आता आपल्याला पहिल्या क्वेश्चनचा पहिला सब क्वेश्चन काय दिला आहे, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. इवन नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स, इवन ज्या नंबरला 2 ने डिवाइड होतं अशा नंबरला काय म्हणतो आपण, इवन नंबर. लक्षात येईल. मग तोच तर सेट आपल्याला लिहायचा आहे. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर मी डायरेक्ट आन्सर लिहितो. मग सेट ए इज इक्वल टू, सेट कशात लिहिला जातो नेहमी, कर्ली ब्रॅकेटमध्ये. आणि आपल्याला कोणता लिहायचं आहे बरं, ऑल इवन नंबर. मग इवन नंबरची स्टार्टिंग कुठून होती नेहमी, 2 पासून. व्हेरी गुड, 2 देन 4, नेक्स्ट. आपल्याला कुठपर्यंत लिहायचं असं सांगितलं आहे का, नाही. म्हणजे आपण काय करू शकतो, डॅश इन्फिनाइट, आणि नंतर काय करायचं, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, झालं आन्सर आपला. इवन नंबर फक्त आपल्याला माहिती पाहिजे. इवन नंबर 2, 4, 6, 8, 9, 8, 10, 12, 14, 16 असे काय असतात इवन नंबर. पण कुठपर्यंत असं सांगितलं आहे का, नाही. म्हणून आपण डॅश केल्याने काय लिहिले, इन्फिनिटी. पहिल्याचा आन्सर कळेल का सर्वांना, नक्की. तिने घेऊन टाकू आपण. सब क्वेश्चन आहे सेकंड. काय बरं सब क्वेश्चन सेकंड, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता बघा कोणते बरं, इवन पण पाहिजे आणि काय पाहिजे, प्राईम पण पाहिजे. इवन आत्ताच लिहिले. इवन नंबर्स म्हणजे कोणते असतात, पुन्हा एकदा सांगतो. इवन नंबर्स म्हणजे काय, ज्याची स्टार्टिंग 2 पासून होती, 2 ने डिवाइड होतं. 2, 4, 6, 8, 10, 12, 40 डॅश सो ऑन. प्राईम नंबर्स मीन्स काय बघा, प्राईम ज्याला मराठीमध्ये मूळ संख्या म्हणतात. प्राईम नंबर्स मीन्स असे नंबर का ज्या नंबरला फक्त 1ने किंवा सेल्फने, सेल्फ म्हणजे स्वतःने डिवाइड होतं, त्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणतो किंवा मूळ संख्या म्हणतो. स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. देन कोणती असते बरं, 3, देन 5, देन 7, देन 9 नाही आहे. का नाही सांगतो, 9ला 9नी पण डिवाइड होतं, 1नी पण होतं आणि 3नी पण होतं. पण आपली प्राईम नंबरची डेफिनेशन काय, फक्त 1नी आणि सेल्फनीच डिवाइड झालं पाहिजे, बाकी कोणी डिवाइड व्हायला पाहिजे का, नाही. म्हणजे 9 हा प्राईम नंबर असणार आहे का, नाही. मग नेक्स्ट असणार आहे काय, 11, 30, 70, 90, 23 अशा प्रकारे काय आहे, हे
प्राईम नंबर्स आहेत. पण आता आपल्याला सेकंड क्वेश्चन जो विचारला तो काय म्हटलेला आहे, राईट द सेट ऑफ इवन प्राईम नंबर. म्हणजे असा एक नंबर शोधायचा आहे का तो इवन पण असला पाहिजे आणि काय असला पाहिजे, प्राईम पण. फक्त 2 दिसतो बघा, बाकी कधी कोणती दिसते का तुम्हाला? बाकी तुम्हाला 50पर्यंत एकही प्राईम नंबर हा इवन नंबर दिसू शकत नाही. 50 ने कधीच नाही दिसू शकत. हा लास्ट एकमेव नंबर आहे कोणता, इधर 2 आहे इधर 2 आहे. म्हणजे 2 हा काय इवन नंबर पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे. मग आपल्याला तो सेट लिहायचा आहे. मग आपण याला वाटलंच नाव काय देऊ, बी सेट. बी सेट कोणता लिहायचा आहे, इवन अँड प्राईम नंबर. असा कोणता आहे, फक्त 2चे, बस कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. बाकी नंबरच नाही कोणता. झाला आपला सेट लिहून. येईल लक्षात नक्की एकदम. ओनली 2 आणि याच्यावरती ऑलरेडी 2-3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आणि ते पुन्हा विचारण्याचे चान्सेस राहील. लक्षात येईल. आणि आता आपण वाटलं सर बघू थर्ड एक्झाम्पल. काय बरं थर्ड एक्झाम्पल कोणता सेट आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. काय दिलं आपल्याला, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. बघा अजून एकदा सांगतो, इंटिजरचा मिनिंग काय असतं. इंटिजर्स म्हणजे कोणते नंबर, ज्याच्या 0 पण नाही, ज्याच्या 0 आहे 1 2 3 डॅश 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 आणि याच्यासोबत अजून कोण आहे -1 -2 -3, हे सुद्धा इन्फिनाईट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मायनस प्लस अँड 0 हे सर्व नंबर येतात त्यांना आपण काय म्हणतो, इंटिजर्स असं म्हणतो. बरं आपल्याला थर्ड क्वेश्चन काय विचारलं आहे बरं, काय विचारलं आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह म्हणजे बघा निकाले निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह इंटिजर्स कोणते असतात, -1 -2 -3 -4 -5 अनलिमिटेड म्हणजे इन्फिनाईट आहेत. म्हणजे तो सेट काय होईल, काही पण नाव द्या सेटला. सेट काय घेतला मी, सी. सेट सी इन कर्ली ब्रॅकेट. काय लिहायचे आपल्याला, निगेटिव्ह इंटिजर्स. मग निगेटिव्ह इंटिजर्स कोणते असणार आहे, -1 -2 -3 -4 डॅश 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 इन्फिनाईट. कुठपर्यंत लिहायचं असं सांगितलेलं नाही म्हणून आपण इन्फिनाईटपर्यंत लिहून टाकायचा असतो. लक्षात येईल का. आता लास्टवाला क्वेश्चन नंबर कोणता आहे, 4. काय बरं 4 क्वेश्चन, 7 बेसिक साऊंड ऑफ अ सरगम म्हणजे सूर. व्हेरी गुड. संगीत ऐकतं का, संगीतामध्ये 7 स्वर आहे, सप्तस्वर म्हणतो ना आपण त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, सरगम. मग कोणते 7 स्वर असतात, आपण जे हार्मोनियम वगैरे वाजवतो बघा ना, सा रे ग म प ध नि सा, अशा प्रकारे असतात ना. मग हे सप्तस्वर झाले. कोणतं, सा रे ग म प ध नि, नाही सा नसतो कारण की सा पहिला गेले नाही एकदा, म्हणून सप्तस्वर असतात, 7 स्वर असतात. सप्तस्वर म्हणजे काय, 7 स्वर, सूर म्हणतो आपण त्याला. मग या सूरचा काय करायचं आपल्याला, सेट लिहायचा आहे ना. मग वाटलं असतं त्याला आपण आता सी पण लिहिलं, आपण याला काय म्हणू, डी म्हणू वाटलं सर. मग सप्तसुरांचा सेट, सेट डी इन कर्ली ब्रॅकेट कोणता असतो बरं सुरुवातीला, सा रे ग म प ध नी आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. 1 2 3 4 5 6 7 झाले सप्तस्वर, सरगम. लक्षात येईल का. जे विचारलं तेवढंच लिहायचं, संपलं. सिम्पल क्वेश्चन. 1 1 2 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतात आपल्याला. कळेल सर्वांना एकदम व्यवस्थित हे लिहून घ्या. आता बघा आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे सेकंड. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 सब टाईप क्वेश्चन दिलेले, सब क्वेश्चन दिलेले. मग काय म्हटलं बघा, क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा, लक्ष द्या, लिहू नका. राईट द फॉलोविंग सिम्बॉलिकल स्टेटमेंट इन वर्ड. म्हणजे आपल्याला काय दिलं, एक सिम्बॉल दिलेलं आहे, म्हणजे एक चिन्ह दिलेलं आहे काहीतरी, आणि त्या सिम्बॉलचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचं आहे, वर्ड फॉर्ममध्ये करायचं आहे, म्हणजे थेरॉटिकल फॉर्ममध्ये करायचं आहे. बरोबर. मग आता बघा, मग पहिला क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर फर्स्ट, सब क्वेश्चन आहे फर्स्ट. आणि काय दिलं आहे बरं फर्स्ट सब क्वेश्चन, 4/3 हे कसल्याचे साईन असतं, इलेमेंट. आणि कोणाचा हा, क्यू. सांगतील का रे काय, ऑलरेडी मी शिकवलं आहे. काय सांगू शकतात बरं तुम्ही, हां व्हेरी गुड. मी तुम्हाला सांगितलं ना, याचा अर्थ काय असतो, इलेमेंट. हा काय बरं, सेट आहे, आणि हा सेट आहे, आणि हा काय आहे, इलेमेंट. हा कोणाचा इलेमेंट आहे, क्यूचा इलेमेंट आहे. म्हणजे क्यूमध्ये अनेक गोष्टी असणार आहे, त्यापैकी एक कोण असणार आहे, 4/3.
क्यूमध्ये अनेक गोष्टी असणार, अनेक नंबर असणार आहे आणि त्याच्यापैकी एक कोणता असणार आहे 4/3. मग आपण हे कसं लिहू शकतो, वाक्य जवळपास सर्व का असं असतं, फक्त हे दोन गोष्टी बदलतात. कसं असतं बघा, 4/3 इज an element of set Q. सेट एलिमेंटचं नाव काय आहे, सेट क्यू. बस झालं आन्सर. कळलं का नक्की. बरं, मी एक बुकमध्ये नाही पण मी असं जनरल विचारतो तुम्हाला. जर क्वेश्चन सपोज जर असा असेल, हां मग ते 4/3 लिह, ते नाही चेंज करायचं, नाही मग सेटचा अर्थ नाही राहणार काय. बरं, तुम्हाला असं असेल काहीतरी सपोज -7/5 इलेमेंट, सपोज मी म्हटलं ए, हे कसं वर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतात तुम्ही, कसं राहील, -7/5 तसंच इज an element ऑफ सेट ए. बस झालं वर्ड फॉर्ममध्ये. हे जे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कशात लिहिलं आपण, वर्ड फॉर्ममध्ये, लक्षात येईल. बरं, मी अजून एक घेतो, 0 इलेमेंट झेड, कसं लिहू शकतो आपण, आले लक्षात, काय म्हणू शकतो आपण, 0 इज an इलेमेंट ऑफ सेट झेड. सेट शब्द लिहायचा तो महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला असे किती क्वेश्चन आले तर काय अडचण राहील का, काही अडचणी राहणार नाही, लक्षात येईल. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. मी जर सेकंड पण घेतो, हे आपण जस्ट एक प्रॅक्टिस म्हणून घेतले, हे लक्षात. बरं, नेक्स्ट कोणता आहे बरं, -2 इलेमेंट खोडलेला आहे आणि नंतर काय लिहिलं आहे बरं इथं, n. हा क्वेश्चन आहे आणि मी माशिकच तुम्हाला सांगितलं याला काय म्हणतो आपण, इलेमेंट, याला काय म्हणतो, नॉट इलेमेंट, बरोबर ना. नॉट खोडलं म्हणजे काय, नॉट, म्हणजे ते सेम लिहायचं, काहीच फरक नाही. बघा, -2 इज फक्त काय वापरायचं आहे, नॉट चिन्ह आहे ना, म्हणजे ते खोडलेलं आहे म्हणजे नॉट आहे. -2 इज नॉट an element ऑफ सेट n. लक्षात येईल, सिम्पल आहे का नाही. मी इकडं तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून सांगतो. बघा, जर असं असलं 5 नॉट इलेमेंट, सपोज सी, मग हे कसं लिहू शकतो आपण, 5 इज नॉट an element ऑफ सेट सी. बस तेवढंच आहे, फक्त कोणता वर्ड वाढलं इथं, नॉट, ही फुले आल्यामुळं, कट केल्यामुळं, लक्षात येईल नक्की. आणि याच्यामध्ये सेकंडमध्ये थर्ड क्वेश्चन आहे, तो काय तो आपण रीड करू. बघा समोर आहे, हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. हा कसं लिहायचा, याचा जसं फक्त इथं कोण चेंज होऊ राहिलं बरं, हा वाला चेंज होतो आहे आणि हा वाला, बाकी काही चेंज होतं आहे का, बाकी नॉट असेल तर नॉट टाका, नसेल तर नॉट काढा, बाकी सर सेम आहे, काही चेंज होत नाही. कोणताही लिहा तुम्ही, काही विचारलं तर तेच येईल. जर मी तुम्हाला असं म्हटलं तर स्मॉल ए नॉट सेट ए, हे कसं लिहू शकतो मग आपण, ए इज नॉट an element ऑफ सेट ए. बस, बरोबर का नाही. हे फिक्स स्टेटमेंट असतात. आता थर्ड जो क्वेश्चन आहे बघा, थर्ड क्वेश्चन थोडा वेगळा मी इथं लिहितो. काय बघा, सेट पी कर्ली ब्रॅकेटमध्ये पी सच दॅट पी इज an ऑड नंबर. असं आपल्याला काय दिलं आहे रे, क्वेश्चन दिलेला आहे आणि हा क्वेश्चन कशात लिहायचा आहे, पुन्हा आपल्याला वर्ड फॉर्ममध्येच लिहायचं आहे. वर्ड फॉर्ममध्ये असंच काहीतरी लिहून टाकायचं आहे आपल्याला. बघा आता इथं थोडे काय गडबड, इथं व्यवस्थित लक्षात घ्या. हा काय, याचं नाव काय आहे, सेट पी. सेट शब्द म्हणायचंच ना पहिला. बघा मी स्टेपनी कसं लिहितोय, स्टेपनी कसं लिहितोय बघा. सेट पी इज, बघा हा काय बरं, सेट पी आहे. इज अ, हा सेट पी इज अ, पुन्हा मध्ये काय बरं, पीच आहे. मग सेट पी इज सेट ऑफ ऑल पीच. इथं नाव काय लिहायचं असतं, पीच. बघा
हा काय बरं सेट पी इज ई म्हणजे काय इक्वल टू ऑफ ऑल पीज म्हणजे हा हे सर्व पी काय आपल्याला माहीत नाही पण ऑल पीज आहे माहीत नाही ना आपल्याला काय म्हणून काय घेतलं आपण ऑल पीज याला काय म्हणतो आपण सच दॅट पीज सच दॅट पुढचं वाक्य ॲज इट इज लिहायला लागतं काहीच चेंज नव्हतं सच दॅट पी इज अँड ऑड नंबर्स बस संपलं एवढंच लक्षात आलं का मी काय बोललो मी अजून तुम्हाला डेमो म्हणून सांगतो सर एक डेमो सोबत मी इकडे घेतले की एक्झाम्पल झेड इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये झेड सच दॅट झेड इज अँड इवन नंबर्स कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट हे आपल्याला लिहायचं कशामध्ये लिहायचं आहे वर्ल्ड फॉर्ममध्ये मग कसं लिहिशाल बरं इथं पुन्हा व्हेरी गुड सेट झेड इज अ ऑफ ऑल झेड्स such that z is an even numbers even दिले ना रे even numbers सेंटेन्समध्ये बदल नाही होऊन द्यायचं लक्षात येईल का नक्की एकदम काही डाऊट राहील का याच्यामध्ये नक्की इथं सेट पी इज ऑफ लिहिलं ते चालेल इज नाही लिहिलं ते चालेल काय एकच जरी एक असेल तरी नाही लिहायची गरज तशी सेट झेड इज ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अँड इवन नंबर बरोबर आहे सेट पी इज ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज अँड ऑड नंबर बस एवढंच आहे लक्षात येईल का नक्की काय मग आपला क्वेश्चन नंबर आहे सेकंड हे लिहून घ्या आणि ते पण लिहून घ्या तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून ते मी सांगितलं आहे घ्या आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड काय सांगतो बघा तुमच्या समोर आहे राईट एनी टू सेट्स बाय लिसनिंग मेथड अँड बाय रूल मेथड बरोबर ना आपल्याला कोणते पण दोन एक्झाम्पल लिहायचे कशाचे लिसनिंग मेथडचे किंवा रूल्स मेथडचे आणि ते कोणतेही लिहा एनी टू म्हटलेले तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता असं कोणत्या प्रकारे रिस्ट्रिक्शन नाही का हेच लिहा का ते लिहा असं कुठं काही सांगितलेलं नाही आहे मग कोणते लिहायचे तर आपण आपल्या मताने लिहू शकतो ना वाटलं तर पहिले ते इन्फॉर्मेशन लिहा आणि मग दोन सेट लिहा मी असं लिहू शकतो बघा मी एक पहिले लिहून देतो मग तुम्हाला मी बाकीचे एक दोन विचारतो सेट ए आपण काही नाव घ्या ए बी सी काही नाव घेतले चालेल सेट ए इज सेट ए इज an even natural numbers म्हणजे कोणत्या नंबरचा सेट लिहायचा आहे आपल्याला इवन मग कशात लिहायला लावलं आहे तुम्हाला एकतर रूल मेथडनी पण लिहायला लावलं आहे सॉरी लिसनिंगनी पण लिहायला लावलं आणि रूलनी पण लिहायला लावलं आहे मग आपण काय करू पहिलं लिसनिंग बघू लिसनिंग मेथडनी हे आपण कसं लिहू शकतो बरं सांगू शकता हे आपण आपल्या मनाने लिहिलं बरं का काही लिहू शकतात तुम्ही कसं लिहू शकतात बरं व्हेरी गुड सेट ए म्हणायचं सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट इज अन इवन नंबर आहे मग इवन नंबर कोणते असतात 2 4 6 8 कुठपर्यंत लिहायचे सांगितलं आहे का मग काय करायचं असतं आपल्याला डॅश इन्फिनाईट झालं कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं पण आपण लिसनिंग आता कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायला लावलं आहे मग रूल मेथडमध्ये सुद्धा काय सेट ए इज इक्वल टू सेट कशात लिहितात नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्येच मग हे कसं लिहिणार आहे बरं आपण बघा आता मग तुम्हाला पहिलेच सांगितलं मी रूल मेथडमध्ये काय म्हणतं प्रत्येक वेळेस एक्स सच दॅट एक्स इज अँड कांता आहे इवन नॅचरल नंबर्स झालेलं कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट काय करायचं दुसरं याच्यात वर्ड फॉर्ममध्ये सारखं असतं थोडं वाय पण घेऊ शकतो ना असं पण लिहू शकतो सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये
वाय सच दॅट वाय इज अँड काही बी घेऊ शकतो ना. सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये पण इथं काय असलं स्मॉल ए सच दॅट ए इज अँड इवन नॅचरल नंबर काही घेऊ शकतो ना. रिस्ट्रिक्शन कुठंच नाही या टॉपिकमध्ये. आपण आपल्या मताने कोणते पण फक्त काय करायला लावलं मी तुम्हाला सेटचं जे नाव असतं ते कसं पाहिजे कॅपिटल लेटरमध्ये आणि मधले कसे पाहिजे स्मॉल. बस संपला विषय. इथं असं घेऊ शकतात झेड इज इक्वल पण इथं ए घेतलं म्हणून मी इथं ए घेतलं कारण की आपल्याला ते एकच लिहायचं म्हणून. असा काही नियम नाही का एच घ्या का बी घ्या. झेड लिहू शकतो झेड सेट झेड इज इक्वल काही लिहू शकतो पुढं. लक्षात येईल का. हे किती एक्झाम्पल जर आता शिका आपलं 1. आता सेकंड एक्झाम्पल तुम्ही लिहू शकतात का नक्की का एकदम. मग तुम्ही कोणतं पण लिहू शकता. काय वरती हेडलाईन द्यायची काय सेट ए इज अँड डेज ऑफ वीक लिहू शकतात ना. डेज ऑफ वीक असं लिहायचं वरती आणि ते लिस्निंगमध्ये कसं येईल बरं मग काय म्हटलं मी डेज ऑफ वीक. सेट बी म्हणा सेट बी इज इज डेज ऑफ वीक. मग मला याचाला लिस्निंग मेथड कसं होईल सांगा बरं. सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट संपलं एवढंच आहे. 7 डेज लिहायचे ना संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे 7 डेज झालं. आणि खाली काय लिहिशाल बरं मग इथं सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अँड इज 7 डेज ऑफ वीक. 7 डे ऑफ वीक किंवा डेज ऑफ वीक काही लिहिलं तरी चालतं. शब्दात काही बदल मग 7 डेज आहे ना ते 7च तरी आहे ना. 7 डेज लिहिले तरी चालतात डेज ऑफ वीक लिहिलं तरी चालतं. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन नंबर 4. काय बरं क्वेश्चन नंबर 4 राईट द फॉलोविंग सेट्स युजिंग लिस्निंग मेथड. लिस्निंग मेथड अति सोपी असते बरोबर ना खूप सिम्पल असते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सब क्वेश्चन दिले. किती सब क्वेश्चन दिले 5. मग आता आपण त्यातला पहिला क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4चा क्वेश्चन नंबर 4 बघा तुमच्या समोर आहे. रीड करतो मी काय काय क्वेश्चन आहे. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. इंडियन सोलर इयर म्हणजे ज्याला आपण मराठी महिने म्हणतो. कॅलेंडरमध्ये ते इंग्लिश महिने असतात इंडियन नसतात ते कोणते असतात इंग्लिश महिने. इंग्लिश मंथ जर विचारले असते तर आपण काय म्हटलं असतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. पण आपल्याला इंडियन सोलर इयरचे मंथ्स विचारले. इंडियन सोलर मंथ म्हणजे मराठी महिने विचारले थोडक्यात. आणि ते सुद्धा किती असतात 12च असतात. मग ते कोणते असतात त्याचा आपल्याला सेट लिहायचा आहे म्हणून आपण पहिल्याचं क्वेश्चन लिहू. वाटलं त्याला तुम्ही काही पण म्हणू शकतात. काय म्हणू शकता इथं सेट ए म्हणा वाटलं बघा लक्ष द्या. काय म्हणू शकतो आपण सेट ए इन कर्ली ब्रॅकेट. मराठी महिन्यांची सुरुवात कुठून होत असते बरं नेहमी कुठून होती चैत्रपासून माहिती आहे का. मराठी महिने माहिती आहे का तुम्हाला. पण मराठी महिने बऱ्याच जणांना माहीत नसतील. म्हणजे खूप जण असे आहे का त्यांना मराठी महिने माहीत नसतात. पण मराठी महिने थोडे पाठ ठेवा. जर क्वेश्चन जर विचारला तर त्याचं ॲन्सर आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून सुरुवात कुठून होती बरं चैत्र. पहिला महिना कोणता असो चैत्र. नंतर असणार आहे कोणता बरं वैशाख. वैशाख. नंतर कोणता असतो ज्येष्ठ. नंतर कोणता असतो आषाढ. कोणता असतो आषाढ. मग श्रावण बरोबर श्रावण कोणता आहे श्रावण. नंतर कोणता असतो भाद्रपद. नंतर कोणता असतो अश्विन. नंतर कार्तिक. ए वापरतात कार्तिक. कार्तिक झाला कोणता असणार आहे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष झाला कोणता असतो पौष. नंतर कोणता असतो माघ आणि फाल्गुन.
बरोबर का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर की? बघा आपल्याला फोर्थ क्वेश्चनचा फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे? ऑल इंडियन सोलर इयरचे मंथ विचारले. मग कोणते मंथ असणार आहे? सेट ए इज इक्वल काय? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. दिस इज 12 मंथ ऑफ इंडियन सोलर इयर. लक्षात येईल का? नक्की एकदम. बरं, सेकंडवाला क्वेश्चन लगेच बघू. काय बरं? लक्ष द्या सर, नंतर लिहिलं तरी चालेल. नंतर काय बरं सेकंड क्वेश्चन आपला? लेटर नाही काय म्हटलं आहे? लेटर्स इन द वर्ड ऑफ कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ह्या वर्डपासूनचा जो सेट बनतो तो सेट लिहा. आता बघा काय खूप सिम्पल क्वेश्चन असतो. ज्या वर्डपासून आपल्याला जो सेट लिहायला लावला आहे का, फक्त काय करायचं असतं? तो प्रत्येक जो अल्फाबेट आहे का तो कॉमा करून लिहायचा, संपला विषय. जो काही वर्ड आहे त्याला काय करायचं? फक्त कॉमा करून लिहायचं, बाकी काहीच नाही. फॉर एक्झाम्पल बघा इथं आपलं याला सेट बी म्हणून वाटलं असेल, याला ए म्हटलं, याला बी म्हणू सेकंडवाल्याला. सेट बी इन कर्ली ब्रॅकेटमध्ये कोण येणार आहे? पहिला सी कॉमा, नंतर कोणतं येणार आहे? ओ, नंतर कोणतं येणार आहे? यम, नंतर ई. कॅपिटल आहे का स्मॉल आहे? ते सर्व कॅपिटल. मग आपले पण सर्व कॅपिटलच पाहिजे. मग आता सेट बी इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट शब्द फक्त आपल्याला सेपरेट लिहायचा आहे. सी कॉमा ओ कॉमा यम, नंतर पी, देन यल, देन ई, देन कॉम्प्ली यम ई यन आणि शेवट काय? टी. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. फक्त एक नेम लक्षात ठेवायचा याच्यामध्ये, कोणता माहिती आहे का? कोणताही अल्फाबेट डबल येता कामा नाही आहे. डबल आला आहे का याच्यात? कोणता आला आहे ना? ई पण आला आहे, एम पण आला आहे ना, डबल आला आहे का? नाही आहे. जे डबल ए असतात ते घ्यायचे नसतात. मग एक ई कॅन्सल करा आणि एक एम कॅन्सल करा, म्हणजे आपला आन्सर काय राहील? बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय? सी ओ एम पी एल ई एन टी. दिस इज आवर सेट. हे लिहिले तरी चालतात, नाही लिहिले तरी चालतात. डायरेक्ट असं लिहू शकतो, डबल नाही आला पाहिजे. फक्त तुम्हाला का म्हणून मी लिहिलं आहे, म्हणजे आपलं आन्सर खरं हेच आहे. द्यायचं. पण बघ कधी कधी डबल जर आला तर काय करायचं? मग एम डबल आहे म्हणून मी एक खोडला, ई डबल आहे म्हणून मी एक खोडला, बाकीचं लिहून टाकायचं. खरं आन्सर हे. डायरेक्ट हे लिहिलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. लक्षात येईल का? नक्की एकदम. हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय बरं? सेट ऑफ. हां बरं, काय म्हटलं बरं आपल्याला? सेट ऑफ ह्युमन्स सेन्सरी ऑर्गन्स. सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय? ज्या आपल्या बॉडीमधल्या पार्टला सेन्सर आहे, सेन्सर बसवले देवाने. काय बसवले? सेन्सर. उदाहरणार्थ आपण एखादी गोष्ट आता आपण इकडे बघतो, पण इकडून जर जोरात जर कोणी पाहत आपण कधी तिकडे बघतो, किंवा कधी कधी असं उंदीर पाहिले असं दिसत नाही तरी म्हणतात इथून काहीतरी गेलं बरं का तेवढ्यात. कोण पाहते? आपलं सेन्सरी बॉडीज. कोणती? आईज. कुठं काहीतरी घरात मस्त बनवले शेजारच्या, मग आपल्याला वास येतो कधी कधी, लय भारी आज तिकडं. किंवा आपल्या घरात कधी कधी भजे चालताना किंवा काहीतरी भारी बनवलं आहे तर लगेच वास येतो. का? काय? नोज सेन्सरी आहे आपला बॉडी. त्यानंतर आपण मिरच्या खातो, साखर खातो, काय गोड खातो, आंबट खातो, तिखट खातो, हे आपल्याला कोण सांगतं? टंग. म्हणजे आपला तिसरा बॉडी पार्ट कोणता आहे? सेन्सरी टंग आहे. आता गाड्यांचा आवाज आपण ऐकला का? नाही, तो आपोआप ऐकू आला. का? कारण की आपली इयर्स काय? सेन्सरी बॉडी. आणि आपल्याला कोणती गपचूप धक्का लावला तर लगेच आपल्याला कळतं. डास बसला तरी, माशी बसली तरी कळते. का? कारण की आपली स्किन जी आहे, स्किन ही सुद्धा काय? सेन्सर बॉडी आहे. मग आपल्या बॉडीमध्ये एकूण किती सेन्सरी पार्ट्स आहेत? 5. आणि त्याचाच तर सेट लिहायला लावलं आहे मग आपल्याला, बरोबर ना? मग आता थर्डचा क्वेश्चन काय होईल बघा. थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय होईल? मग सेट बी म्हणू शकतो आपण, त्याला सी म्हणू शकतो. तेच थर्ड क्वेश्चन म्हणून सी म्हणू, चालेल? मग इथं कोणता पहिला पार्ट बघितला आपण? सपोज नोज. काय असणार आहे? नंतर काय असणार आहे? सपोज इयर्स. नंतर काय होऊ शकतं बरं? आईज. नंतर काय होऊ शकतं? आपली टंग.
आणि शेवट काय सांगितलं तुम्हाला मी, स्किन. काय स्किन. झाले, सेट झाला तयार आपला. झाला का नाही झाला? लिस्निंग मेथडमध्ये एवढंच लिहायचं असतं, बाकी काहीच नसतं. थर्ड क्वेश्चन काय आला सर आहे ना, आपण एक फोर्थ आणि फिफ्थ पण पाहून घेऊ लगेच. चला मग आता फोर्थ क्वेश्चन काय बरं फोर्थ क्वेश्चन, सेट ऑफ प्राइम्स नंबर फ्रॉम 1 to 20. म्हणजे 1 to 20 मध्ये जेवढे प्राईम नंबर्स आहे त्याचा आपल्याला सेट बनवायचा आहे. प्राईम नंबर मी तुम्हाला मग कसं सांगितले कोणते कोणते असतात. मग आपण असं म्हणू शकतो ना, पी म्हटलं तर चालेल, प्राईम नंबर पी इज इक्वल टू डी म्हटलं तर चालेल, काही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मग कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट लिहितो ना आपण. मग कोणता असतो फर्स्ट प्राईम नंबर, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. बस एवढेच. याच्यापेक्षा जास्त प्राईम नंबर्स नाहीच आहे 1 to 20 मध्ये, एवढेच प्राईम नंबर्स आहे. अलग लक्षात नक्की. फोर्थचा फिफ्थ क्वेश्चन आहे. कोणता आहे? फोर्थचा फिफ्थ क्वेश्चन. काय क्वेश्चन म्हटले बरं, नेम ऑफ कॉन्टिनंट्स ऑफ द वर्ल्ड. कॉन्टिनंट्स म्हणजे काय माहिती आहे का? हाऊ मेनी कॉन्टिनंट्स इन वर्ल्ड. आपल्या जगात किती कॉन्टिनंट्स आहे माहिती आहे का? 7 कॉन्टिनंट्स. किती आहे? 7 कॉन्टिनंट्स. कॉन्टिनंट्स म्हणजे खंड. खंड. एकूण पृथ्वीवर किती खंड आहे? 7 खंड आहेत. खंड म्हणजे काय? जिथं जमीन आहे त्याला खंड म्हणतो, बाकीच्या ठिकाणी काय सर्व पाणी. मग आता 7 कॉन्टिनंट. बघा तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. सपोज आपली जी अर्थ आहे की ही अशी इलिप्स शेप आहे. ॲक्च्युली पूर्ण सर्कल नाही आहे, थोडी इलिप्स आहे, म्हणजे थोडी काय, थोडी चपटी अंडा आकृती. थोडी अंडे खाऊन आपण लय अंडे खाले म्हणून ते तशी झाली, असं नाही. त्याला वेगळं कारण आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. ही आपली काय टोटल अर्थ आहे. आणि ह्या अर्थमध्ये एकूण किती कॉन्टिनंट्स आहे? 7 कॉन्टिनंट्स आहे. कोणते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. इथे एक कॉन्टिनंट आहे, तो आहे ऑस्ट्रेलिया कॉन्टिनंट. इथे एक कॉन्टिनंट आहे, तो आहे आशिया कॉन्टिनंट. कोणता आहे? आशिया कॉन्टिनंट. त्यानंतर इथं जो आहे तो आहे युरोप कॉन्टिनंट. इथं जो आहे तो आहे उत्तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका. ह्या ठिकाणी जो आहे तो कोणता आहे बरं? साऊथ अमेरिका. आणि इथं जो आहे तो कोणता आहे बरं? आफ्रिका कॉन्टिनंट. आणि इथं खाली जो आहे तो आहे अंटार्क्टिका कॉन्टिनंट. म्हणजे एकूण किती कॉन्टिनंट झाले? 7. बघा, हा कोणता सांगितला मी तुम्हाला? ऑस्ट्रेलिया. हा कोणता सांगितला तुम्हाला? आशिया. हा कोणता सांगितला तुम्हाला मी? आफ्रिका. इथं कोणता आहे? अंटार्क्टिका. हा आहे साऊथ अमेरिका. हा कोणता आहे? नॉर्थ अमेरिका. आणि हा काय? युरोप. झाले 7 कॉन्टिनंट्स. मग हे 7 कॉन्टिनंटचं आपल्याला काय विचारलं आहे? सेट विचारलं आहे. मग एवढे 7 नाव आपल्याला फक्त कुठे लिहायचे? सेटमध्ये लिहायचे. संपला विषय. हे 7 खंड आहे माहिती आहे तुम्हाला. ऑस्ट्रेलिया खंड आहे. तुम्हाला माहिती आहे का अमेरिका कुठे? अमेरिका. अमेरिका म्हणजे तुम्ही म्हणाल हे पण अमेरिका आणि हे पण अमेरिका, एवढं मोठं कसं काय अमेरिका? ॲक्च्युली थोडी डायग्राम मी रफ काढली, नाही तर ॲक्युरेटही काढतो, पण त्याला थोडा टाईम लागेल. पण अमेरिका कुठे माहिती आहे का तुम्हाला? ज्याला आपण काय म्हणतो? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, USA म्हणतो ना आपण. USA म्हणजे हे अमेरिका. हे कुठं आहे? हे नॉर्थ अमेरिकाच्या एवढ्या भागात सर्व काय आहे? USA आहे, ज्याला आम्ही खरा अमेरिका म्हणतो. ही काय बरं? इथला देश कॅनडा. कोणता आहे? कॅनडा. ऐकलं आहे देश. इकडं खाली मेक्सिको देश आहे. मेक्सिको. अनेक देश आहे, पण तुम्हाला फक्त मोठे सांगितले. इथं जो आहे की इथं ब्राझील देश नाव ऐकलं असेल. ब्राझील कुठे? हा ब्राझील आहे. जगातला असा लांब लचक एक देश आहे, नुसता लांबच आहे, किनारपट्टीची त्याला, बाकी काहीच नाही. तो आहे चिले. तो बाबा इथून सुरुवात होतो तर असा. कोणता आहे तो? चिले. हे असे देश आहे. ह्या कॉन्टिनेंटमध्ये काय असतात? कंट्रीज असतात. मग हे काय? हा आशिया आहे. आशियामध्ये इथं काय बरं? असा भारत आहे. इथं काय बरं? चायना. इथं वरती सर्व रशिया आहे. रशिया हा लार्जेस्ट कंट्री इन वर्ल्ड. जगातला सर्वात जास्त क्षेत्रफळ एरिया असलेला देश कोणता आहे? रशिया. आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? भारत झाला आहे. आता 3, 4, 5, 6 महिने झाले भारत झाला आहे. भारताची लोकसंख्या किती झाली आता आपली? 142 कोटी. हे दनादन वाढली नुसती. किती आहे? 142 कोटी. अरे अवघडच किस्सा आपल्याला. आणि आपल्या भारतात दरवर्षी किती नवीन येते माहिती आहे तुम्हाला? नवीन म्हणजे काय? नवीन पोरं किती राहिले? 2 कोटी.
किती आहे त्या 2 कोटी नवीन येऊ राहिले धनाधन. त्यात आता लग्न चालू आहे म्हटलं अजून वाढणार आहे. पण 2 कोटी आहे त्या. किती आहे ते 2 कोटी. तुम्हाला एक गंमत सांगू, गंमत काय, हा जो ऑस्ट्रेलिया खंड आहे का कॉन्टिनंट, त्या टोटल कॉन्टिनंटची लोकसंख्या 2 कोटी. म्हणजे त्या अख्ख्या कॉन्टिनंटची जेवढी लोकसंख्या आहे का तेवढी आपल्याला दरवर्षी येऊ राहिली नवीन नवीन. ऑस्ट्रेलिया देशाचा स्वतःचा खंड आहे का? हो स्वतःचा खंड आहे. छोटा न्यूझीलंड वगैरे आहे ना, न्यूझीलंड नाव ऐकलं, क्रिकेट खेळते न्यूझीलंड. इथं न्यूझीलंड वगैरे आहे, छोटे मोठे आहे देश तिथं. पण ऑस्ट्रेलिया मेन देश. म्हणजे ऑस्ट्रेलियाची पूर्ण जेवढी लोकसंख्या आहे का तेवढी आपल्याला दरवर्षी तयार होऊ राहिली. भयानक आहे आपल्यालाच. ध्यानात आलं कसे. सर्वात छोटा देश कोणता माहिती आहे तुम्हाला? सर्वात छोटा व्हॅटिकन सिटी. कोणता आहे? हां, व्हॅटिकन सिटी. ह्या युरोपमध्ये एक छोटासा देश आहे व्हॅटिकन सिटी. नाही नाही, तो लय मोठा आहे व्हॅटिकन सिटी. हा व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 2011-12च्या जनगणनेनुसार होती 990 फक्त. म्हणजे 1100 लोकसंख्या आहे त्या देशाची. आणि एवढी लोकसंख्या आपल्या सूर्यदेव संकुलमध्ये आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि त्या देशाची लोकसंख्या 990 आहे फक्त. एवढे आपल्याला गल्लीत पोरं खेळत राहते ऑलरेडी, बरोबर ना. एवढी त्यांच्या देशाची लोकसंख्या आहे. आपला देश जो आहे ना, आपल्या देशाचा एकूण एरिया किती माहिती आहे का? भारताचा एरिया 32,87,000 किलोमीटर स्क्वेअर एवढा आपला भारताचा एरिया आहे. आणि ही जी व्हॅटिकन सिटी यांचा एरिया किती माहिती आहे का? 1 किलोमीटर स्क्वेअर एवढाच. म्हणजे काय माहिती आहे का? सूर्यदेव संकुल, आडवा फाटा, गणपती मंदिर, झाला देश संपला. एवढाच देश होतो. म्हणजे जेवण झालं का शतपावली करायला गेलं का 2-3 देश फिरून येतो माणूस. तेवढे ते छोटे छोटे सहज पोरगा खेळायला. दुबई भरपूर मोठे, दुबई भरपूर आहे. हो भरपूर आहे, त्याचं काही नाही. हे एकदम कमी. एवढा छोटा हे देश आहे. बरं, हे कॉन्टिनंट्स का आले का सर्वांना? मग याचा सेट लिहायचा आहे. मग लिहा, येस लिहा, कॉन्टिनंट लिहा, येस लिहा, ए लिहा, बी लिहा. मग कोणता लिहायला लागेल आपल्याला? आशिया, देन आफ्रिका, देन साऊथ अमेरिका, देन नॉर्थ अमेरिका, देन युरोप, अँड अजून कोणता राहिला? ऑस्ट्रेलिया. आणि लास्ट कोणता आहे? अंटार्क्टिका कॉन्टिनंट. हे अंटार्क्टिका कॉन्टिनंट जो आहे का याच्यावर मानस वस्ती नाही आहे. म्हणजे आपले बरेच सायंटिस्ट जे आहेत ते संशोधनासाठी गेलेले, पण कायमस्वरूपी तिथे अजून लोक राहत नाही आहे. कारण की ते सर्व बर्फ आहे. आता बर्फच खाता येईल का आपल्याला? गाजरं, रताळे, टमाटे तर पाहिजे, ते उगतील काय त्या बर्फात? नाही ना. मग हे काय करतात? 2-3 महिन्याचं खायचं घेऊन जातात, ते संशोधन करतात काय वेगवेगळ्या प्रकारे, आणि पुन्हा आपल्या देशामध्ये निघून येतात. मग अमेरिकेचे पण सायंटिस्ट आहे, भारताचे पण आहे, चीनचे पण आहे, वेगवेगळ्या देशांचे ते सायंटिस्ट जातात. म्हणजे ते कायमस्वरूपी वस्ती नाही आहे, फक्त संशोधन करण्यासाठी काहीतरी शोध लावण्यासाठी, डिस्कवर करण्यासाठी ते जातात. बाकी मग 1, 2, 3, 4, 5, 6 या 6च्या 6 कॉन्टिनेंटवरती काय आहे? लोक राहतात. लक्षात येईल का? मग घ्या लिहून हा सेट एवढा.